कसले बेकार आग लागले बघा. पहिल्यांदा बघितलीस ना तिथं अशी एकदम जवळ. करवली बघा काय करवली हरणा लपवा मुलीला किती वेळ लावताय. हॅलो गाईज, तर आमच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आता दिदू आले ऑफिसवरनं आणि आमचा लग्नाला जायचा प्लॅन आहे. माहीत नाही आवाज किती येत असेल तुम्हाला. आता ऑफिसवरनं दोघं पण आम्ही आलो. दिदी पण अपडेने निघाली आणि मी पण. आता आम्ही घरी चाललो आहे. घरी गेल्यावर तयारी करून आपण चाललो आहे लग्नाला. तुम्हाला सांगू चला तर. फायनली रेडी झालो आहे आणि इथे दिदू पण आमची रेडी झाली. दिदू कशी काय ती अचानक मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. तर आता आपण निघूया लवकर, कारण झालं लेट आपल्याला. नेहमीप्रमाणे चार्जर घेऊया जरा प्लीज. तर भेटू अब तुम्हाला गाडीत. चला लवकरच. चला तर निघूया आपण आता जायला पनवेलला. पनवेलला कोणाचं लग्न आहे तर पप्पांच्या काकाचा मुलगा आहे, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, म्हणजे आपल्या भावाचंच लग्न आहे. तर आता आपण तिकडेच चाललो आहे. सकाळीच हळद होती, हळदीला आपल्याला काय जायला भेटलं नाही. तर आता आपण बोलू लग्नाला निघूया. लग्न आहे 5. आता वाजले किती वाजले? आता वाजले 3. 4:30पर्यंत हे पोचू आपण पनवेलला. कुठे? पनवेल आणि उरणच्या मध्ये दिगोडे गाव आहे, तिकडचे ते. तर आपण आता तिकडेच चाललोय. चला आता हे लोक येतात, तो पण गाडी वळून घेऊया आणि निघूया. दिदू आलेली आहे तयार करून. मम्मीकडे दाखव, मम्मी पण आले, पप्पा पण आले. नीट धर ना कॅमेरा, असा कॅमेरा नीट धर ना. अजून किती नीट धरू? काय आडवा असं क्रॉस केलं असतं? नाही मी असं दाखवलं ना. मम्मीने ऐकलं का? अरे बाबा. तर आता आम्ही निघालोय. आम्ही जाणार होतो तिघच, मी, मम्मी, पप्पा आणि दिदूचं अचानक आगमन झाले. अशा कारणामुळे की दिदू सकाळी ट्रेनला लेट झालं म्हणून थोडीशी धावली आणि तिला लागला जिना. तर तिच्या पायाला लागला. तर ती ऑफिसला पोहोचली, पण तिच्यानंतर ऑफिसला जाऊन पेन करायला लागलं. तर मग तिने असं ठरवलं की घरी येऊन आराम करायचा. तशी ती घरी आली. मम्मी डोंबिवली आणि माझ्या टायमातच ती आली घरी, म्हणजे मी ज्यावेळी ऑफिसला निघणार होते. तर मी निघालो आणि दिदूला स्टेशनला पिक करून तिला येता येता मी कसं तरी मनवलं, जीवाचं पाणी करून. आणि ती शब्द घेऊन बोललो, तुझ्या पायाला काय चालायची गरज येणार नाही, अशी गाडी चालवेन मी पायावर ना. पाय हात ठेवून उद्या ऑफिसला बोलू ना, तू पायाची चालायची गरज उद्या लागली पाहिजे. तिथं कशी कशी रेडी झाली येईपर्यंत. जेव्हा रेडी झाली तेव्हा मी ब्लॉग बनवायला चालू केला. तर आता आपण तिकडेच चाललोय. माझ्याशिवाय ब्लॉग होत नाही ना. आणि कसं दिदू लागते, दिदू असल्याशिवाय ब्लॉग बनवत नाही जास्त. कारण मम्मी आणि मी असलो की एकमेकांच्या आय काढत बसतो. खानदान खाली उतरवणार, एकमेकांचं आम्ही खानदान उतरवतो खाली. त्यामुळे असं ठरवलं की दिदूला जबरदस्ती आपण घेऊन जायचं. लिंबू फिरवला. चालेल, तुम्ही ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत असेच राहा. आणि आपला रस्ता दाखवू खराब झालेला. हा कसा गोड बोलतोय, हा मला काय बोलू दे बघ, याला इथून करीत बरोबर बोललो. मलंगडला
जायला रोड. जत्रा चालू आहे ना? नाही नाही, तो आता हरिनाम सप्ताह आहे ना. हा बघा हरिनाम. जय हरिओम. आमच्या मनातल्या भावना बघ. हो का. लिंबू ग्राउंड. ट्रॅफिक लागले आम्हाला. आता वाजले किती वाजले? 4:09 झाले आणि आम्ही अजून कळंबोलीला अडकलोय आणि आम्ही काय खाल्लं पण नाही. एकीला लागली भूक आणि आम्ही खाणार आहोत आता. मला लागलंय कधी विचारून सोडून डायरेक्ट लागले का नाही विचारलंच नाही. चला ट्रॅफिक सुटले. आम्ही हिला विचारलंच नाही लागलंय की नाही. आम्ही फक्त एवढंच बघितलं कि हाँ ठीक है चल हो जाएगा ये भी ठीक. और हम लोग निकल पड़े पनवेल की ओर और हम लोग को लगे ट्रैफिक और लगे भूख. चले कुछ तो खा के लेंगे अपन पहला, नहीं तो आपको अपने को लेट हो जाएगा. फिर अपने को पहुंचने को उधर लेट हो जाएगा. हमारा मम्मी का हिंदी ऐसा रहता है तो वो काय को नहीं बोला. इधर से हम लोग को जाने को 2-3 मिनट लगेगा. बगल तर उलटू आपण लेफ्ट मारून हा रोड मारून डायरेक्ट 4 रस्त्याला निघू कळंबोलीच्या. तर लेफ्टला टाकले आम्ही गाडी आणि ट्रॅफिक आमची निघालेली आहे, सुटलेली आहे. इथे बघताय तिकडे ट्रॅफिक लागली गाड्या. रागाच्या परत मम्मीने टिफिन पण नाही दिला सगळे चायला. आग लागले कुठेतरी. धूर बघा कसला वर झालाय. हा धूर आहे. लागले आग. पुढे जाऊन बघूया कुठे लागले आग. कसले आग लागले बघा. फुल धूर झालाय. तिकडून कुठून तरी धूर निघतो मोठा. इथेच कुठेतरी लागले आग. कसले बेकार आग लागले बघा. काहीतरी कंपनीला वगैरे कुठेतरी झाले. तुफान आग पहिल्यांदा बघितलीस ना तिथं अशी एकदम जवळून. ते पण बाई पूर्ण गोडाऊन पूर्ण जळून खाक झालाय. कसले आग लागले बघा. फायर ब्रिगेड वगैरे सगळे आले. तिकडे मागणं बघ. आता एकदम धूर वगैरे येतोय नुसता. पोलीस वगैरे आलेत. कसली आग. तुफान. एवढ्या गाड्या आल्यात फायर ब्रिगेडच्या. अख्खा गोडाऊन जळून खाक झालाय. कसा काळूक झालेला बघितलं इथं. काय रे काहीच राहिलं नसेल. पोहोचलोय विंधनेला. ही मागे बघता ते आग लागली ती. आणि आता आपल्याला लागली भूक कारण आपण दुपारी काही जेवलो नाही.
खाऊया, नंतर पुढे जाऊया. अजून 4:45 झालेत आणि लग्न आहे 5:30चं. हां मला माहिती आहे ना, मुझे मालूम आहे, मुझे पूछलो नाही 5:30. पोचलो टाकीगावला आणि जो लग्नाचं ठिकाण आहे ते 5-1 मिनिटावरच आहे. आता आपण पोचू. खायला तर आपल्याला काय भेटलं नाही, आधी बघूया, आधी तिकडे जाऊन हजेरी मारूया आणि नंतर मग काय खायचं आहे का ते तिकडे पुढे जाऊन बघूया आपण. हम पहुंच गए हैं. आता कुठे पोचायचंय? हॉल कुठे आहे? आतमध्ये असेल रे. त्या दिवशी उन्नीचा मम्मी असाच होता असा. करवली बाय का करवली? हणा लपवा मुलीला किती वेळ लावताय? ओंकारने कुठे चप्पल खाली काढ. तुझ्या पायावरती राहिलं पहिला. माला माता गाली भूषणे म्हणतसे सांबाधारा दौत्कुंभ शरण्य प्रोगात्रम साधादिवंद्य तिमजन विघ्नं पांतुदोष दक्ष उतवक्रम संतत मंगलमय शुभंगल सावधान विघ्नेश्वरो विघ्न विदूरकारी निर्विघ्नकारी सकलार्थ सिद्धी विघ्नेश्वरो विघ्न हरेश पूजो वधूवराभ्याम शुभांत धातु शुभंगल सावधान अत्यासन्न सावधान अभिसुलग्न सावधान इष्टदेवता ग्रामदेवता चिंतन सावधान सीता रामचंद्र सावधान शंकर पार्वती शून्य सावधान दोघा वधुरांचे चित्त सावधान काशे वजंद्री सावचित्त सावधान जयघंटा शब्द प्रवाह.
आम्ही लग्नाचा कार्यक्रम आटपून आता निघालोय घरी जायला. मामाकडे जायचं होतं, आम्ही अचानक बायाने कॅन्सल केला कारण दिदूला उद्या कामाला जायचंय. खरंच ना, पाय पण दुखतोय. आणि हा टेम्पो आता समोर आलाय, तुम्ही बघू शकता. तर आता वाजलेत 8 वाजलेत, किती 6:15 झालेत. तर आम्ही 9 वाजेपर्यंत पोहोचू घरी. मगाची लागलेली आग अजूनही काय विझत नाही, तर ती आग पण तेवढी विझवण्यासारखी नाही. पूर्णच कंपनी टायर आहेत मम्मी आतमध्ये वाटतं, टायरची कंपनी होती वाटतं. कोण? संगीता. मम्मी हा मोठे यायचा आहे.